हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ आला आहे. थोडं शेड्यूल बिझी होता आणि थोडा ब्रेक घेतलेला असं समजा. स्पर्धा परीक्षेची तयारी चाललेली आहे आणि खूप स्वामी भक्तांचे मेसेज येत होते. ताई, खूपदा असं होतंय की स्वामी सेवा आमच्याकडून कशी करायची, कोणती करायची, सेवा भेटत नाहीये, थोडी मार्गदर्शन करा. तर म्हटलं चला आता पुन्हा आपल्या जी सेवा सुरू होती त्या पद्धतीने आपण पुन्हा सुरुवात करूया. तर मी कालच कम्युनिटी पोस्ट केलेली, त्याच्यामध्ये सर्वांनी मतं केलेली, की ताई स्वामींची अनुभव किंवा त्यांच्या ज्या सेवा कशा करायच्या ते पुन्हा एकदा सांगा. तर मला तुम्हाला ते सेवा नक्की सांगायला आवडतील. आणि सर्वात प्रथम माझं सिल्वर बटन, म्हणजे माझं नाहीच म्हणता येईल, हे आपलं सिल्वर बटन बोलता येईल. सिल्वर बटनचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तरी पण मला मला दाखवता आला नव्हता. तो ॲक्च्युली मी लाँग व्हिडिओ नव्हता केलेला, शॉर्ट व्हिडिओ केलेला. काय माहिती किती जणांनी बघितलं आणि किती जणांनी नाही. पण हे आपलं सिल्वर बटन आलेलं आहे. तर सर्व स्वामी सेवेकरांना सर्वप्रथम थँक्यू. आपल्या स्वामींना तर हमखासच जेव्हा सिल्वर बटन आणलेलं तेव्हा त्यांच्याकडे आपण भेट म्हणून गेलेलोच. तर तर मी कालच संध्याकाळी जे कम्युनिटी पोस्ट केली त्यावर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं एक स्वामींचा अनुभव सगळ्यांना ऐकायचे आहेत. तर खरंच जे मी मठात जायची होती त्या ताईंचा एक अनुभव मला तुम्हाला तुमच्याशी नक्की शेअर करायचा आहे. श्रद्धा आणि सबुरीने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणाऱ्या अनेक भक्तांना जीवनात धीर आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याचा अनुभव नक्कीच येतो. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो, पण एक गोष्ट समान असते, ते म्हणजे स्वामींवर असलेला अटळ विश्वास. मी मगाशी म्हटलीच, की मी ज्या मठात जायचे स्वामींच्या, म्हणजे मी साताऱ्याला राहते. तिथे ज्या मठात जायची त्या ताईंचा एक अनुभव आहे. असंच बोलता-बोलता एक दिवस आमचं जेव्हा पारायण वगैरे झालं, मग आपण बसतो शांतपणे मठामध्ये. त्याच्यानंतर अशीच ओळख झाली. त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर त्या ताईंनी जो अनुभव माझ्याशी शेअर केला, तो मी तुम्हाला सांगते. त्या सांगत होत्या, की त्यांच्या लाईफमध्ये असं खूप म्हणजे असं बिकट परिस्थिती, म्हणजे मुलं चांगली शिकलेली, मुलगीही चांगली शिकलेली वगैरे त्यांची. पण त्यांना योग्य असं मार्गदर्शन भेटत नव्हतं. त्यांचाही असा पार्लरचा वगैरे बिझनेस वगैरे होता. मिस्टर चांगले जॉबला होते. पण मुलं MBA, मुलगीचे पण MBA झालेलं, पण असं चांगला असा जॉबच भेटत नव्हता, जेणेकरून पुढचं त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी छान असं घडावं. त्यांचं लग्न वगैरे खूप अशा पुढच्या जबाबदारी असतात. तसं काही असं वेगळं घडतच नव्हतं. असंच चाललेलं. त्यांना एक अशा ताई भेटल्या. अशाच त्यांच्या पार्लरमध्ये आलेल्या. त्यांनी स्वामींचा अनुभव शेअर केला. त्यांना असंच सांगता सांगितलं, तुम्हीही स्वामींना सांगा किंवा त्यांच्या मठात जावा किंवा बोला त्यांच्याशी वगैरे असं सांगितलं. त्यांचे अनुभव त्या ताईंना सांगितलं. त्याने ऐकले ते अनुभव वगैरे सगळे. आणि ते स्वामी भक्त वगैरे त्या काही नव्हत्या किंवा स्वामींचं फक्त त्यांना माहिती होतं किंवा स्वामींविषयी त्यांचं काय असं बोलतात ना अटॅचमेंट वगैरे नव्हती. थोडे दिवस गेले. त्याच्यानंतर त्यांच्या आपोआपच मनात उत्पन्न झालं, की असं सगळं चाललंय मुलांच्या लाईफमध्ये. कारण की कोणतीही आई असो, तिला एकच मोठा प्रश्न असतो, जे माझ्या मुलांचं जे पुढची जी लाईफ आहे ती खूप सिक्युअर असावी. तर त्यांनी असंच त्या ताईंना फोन केला आणि म्हटल्या, "मला मठात जायचे, कुठे मठ आहे?" वगैरे, वगैरे. त्यांना इतका माहिती नव्हतं मठाच्या बाबतीत पण. मग त्यांनी आमचा जो शाहूपुरीतला मठ आहे, तो त्यांना सांगितला, की ते मठ आहे. त्यांनी दुपारचं वगैरे सगळं काम वगैरे उरकलं वगैरे आणि स्वामींना आपल्या नैवेद्य नेतात ना, तर त्यांनी विचारलेलं, की त्यांना काय आवडतं? तर त्यांनी सांगितलेलं बेसनाचे लाडू आवडतात. तर बेसनाचे लाडू आवडतात. मग त्यांनी ते घाई-गडबडीमध्ये वगैरे त्या दिवशी दुसऱ्या दिवशी बेसनाचे लाडू वगैरे स्वामींना करून नेले आणि त्यांचं काही स्वामींवरती असं काही हे नव्हतं, की स्वामींना त्या मानत होत्या किंवा नाही. अनुभव ऐकून त्या तिथे गेल्या आणि मठ त्या दिवशी बंद. दुपारचा टायमिंग म्हटल्यानंतर मठ बंद असतो. आपली जी आरती असते 10:30ची, त्याच्यानंतर आरती होऊन 11:30 11:30 12 वाजेपर्यंत मठ बंद. म्हणजे बाहेरनं चालू असतो, आतून बंद असतो.
माझ्या स्वामी सेवेकरी होत्या, त्यांना त्यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं, "असं-असं आहे, मला स्वामींना प्रसाद दाखवायचे. तर तुम्ही याल का? मला दाखवायचे, आतमध्ये दाखवायचे वगैरे मठामध्ये चावी ओपन करून." आता आमचा मठ खूप छान बांधला आपला. ॲक्चुअली आपला मठ आता खूप छान बांधला तुम्ही कधी जे साताऱ्यात राहत असतील त्यांनी नक्की तिथे जावा. शाहूपुरीतल्या मठातला खूप छान आणि खूप मोठा बांधलेला आहे. तर पहिला जो मठ होता आपला तो छोटा होता. तर आतमध्ये कुलूप वगैरे लावायचे आणि बाजूचा गाभारा ओपन होता, पण आतमध्ये जिथे स्वामींची मूर्ती होती तिथे कुलूप म्हणजे असं टाळं वगैरे लावायचे. तर तर त्यांना फोन केला, त्या आल्या आणि त्यांनी ओपन करून दिलं. तर मग त्यांनी जे लाडू आणलेले त्याचा तो प्रसाद वगैरे दाखवला आणि मग नंतर त्या ताईंना सांगितलं, ज्या स्वामी सेवेकरी होत्या. म्हणजे बघा, आणलं मठात कोणीतरी वेगळं. त्याच्यानंतर जो महाप्रसाद दाखवायचा होता त्या ताई होत्या त्या वेगळ्या. मग त्या ताईंना त्यांनी सांगितलं, की असं-असं आहे. मी माझ्या मुलांच्या लाईफ म्हणजे पुढे चांगली व्हावी, त्यांना चांगला जॉब भेटावा त्याच्यासाठी मी इथे मठात आले वगैरे आणि मी स्वामींना माझ्या हाताने प्रसाद वगैरे बनवून आणलेला आहे. तर त्या म्हटल्या, "ओके." आणि त्यांनी ऐकून घेतलं आणि मग त्यांनी असं सजेशन म्हणून सांगितलं, तुम्ही असं बोलतो ना आपण, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "तुम्ही एक काम करा ना, तुम्ही 11 पौर्णिमा करा ना स्वामी महाराजांच्या. खूप छान अनुभव येईल तुमच्या वाटेशी." आणि एक असतं ना, का शब्द तोंडातून निघाला त्यांनीही तो फॉलो केला लगेच. म्हणजे असतं ना, की "हां, चालेल मी पण करते, 11 पौर्णिमा करते." मग ते ना 11 पौर्णिमा म्हणजे पहिला जी पौर्णिमा आली त्या जायला लागल्या. म्हणजे आपल्या जे अक्कलकोटला जायच्या त्या. अक्कलकोटला म्हणजे आमच्या इथे साताऱ्याला आहे. मला माहिती नाही बाकी कुठे-कुठे आहे. पण इथे आमच्याकडे गाडी असते. म्हणजे सकाळी घेते आपल्याला पिकअप करते वगैरे. संध्याकाळपर्यंत आपल्याला साताऱ्याला आणून सोडते वगैरे. तर ती गाडी होती. त्या गाडीने त्यांना बरं ते पण सगळं म्हणजे बघा ना प्री प्लॅनिंग कसं एकदम प्रकारे झालं, की आता मला काही म्हणता येत नाहीये. पण एकदम मस्त, की त्यांना गाडी सकाळी सोडायला पण होती आणि संध्याकाळी घरी पण आणणार होती. अशी गाडी आमच्या इथे अवेलेबल आहे. आणि त्यांना तेही मार्गदर्शन केलं. ज्या सेवेकरी ताई होत्या त्यांनी तेही सांगितलं. मग त्यांनी ते ऐकलं वगैरे आणि म्हटल्या, "चालेल, मी हे करायला तयार आहे." आणि त्यांनी 11 पौर्णिमा तशा सुरुवात केल्या. 5-6 पौर्णिमा खूप छान गेल्या. त्याच्यानंतर पाऊस जो सुरू झाला, मग त्यांना जरा असं वाटायला लागलं, की "अरे, आता कसं जायचं? एवढा पाऊस आहे," वगैरे, वगैरे. तरी पण त्यांनी एक निश्चय ठरवलेला, "नाही, मला माझ्या मुलांसाठी करायच्या." लास्टला आई आहे ती. आई ही करणारच. तर त्या म्हटल्या, "नाही, मला करायचे 11 पौर्णिमा करायचेत." म्हटल्यानंतर त्यांनी पाऊस वगैरे असा काही विचार नाही केला. त्या मला दर टाईमालाच सांगतात, की त्या ताईंचा अनुभव, की म्हणजे इतका पाऊस, एवढी गर्दी पौर्णिमा जे अक्कलकोटला जात असेल पौर्णिमेला वगैरे त्यांना माहिती असेल, की पौर्णिमेला किती गर्दी असते. ते बोलतो, "इतक्या गर्दीत ना प्रतीक्षा मला अजून त्याला कसं शांततेत स्वामी महाराजांचं दर्शन झालं नाहीये." मग जेव्हा त्यांनी 11 पौर्णिमा कंप्लीट केल्या, त्याच्यानंतर त्या अशा स्वतःहून पण गेलेल्या आहेत, की स्वामींचं शांततेत दर्शन. कारण की त्यांनी ज्या पौर्णिमा केल्या, त्या सगळ्या पौर्णिमेमध्ये गर्दी आपल्या अक्कलकोटला. त्याच्यामुळे फुल गर्दीमध्ये त्यांचं दर्शन, इव्हन पावसामध्ये दर्शन अशा प्रकारे त्यांचं झालं. पण त्यांचे 5 जेव्हा पौर्णिमा काहीतरी आय थिंक 4 पौर्णिमा झाल्या, तेव्हाच त्यांना एक छान अनुभव आला, की त्यांचा जो मुलगा आहे, त्याला जॉब लागला पुण्याला. पुण्याला जॉब लागला, खूप छान झालं. त्याच्यानंतर त्यांनी तिथेच त्याच्या कंपनीमध्ये बहिणीसाठी पण ट्राय केलं. त्या कंपनीमध्ये नाही झालं, पण दुसऱ्या कंपनीमध्ये झालं. बहिणीचं मुंबईमध्ये झालं, ह्याचं पुण्यामध्ये झालं. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी 2 ते 3 महिन्यानंतरच शिफ्ट झाल्यानंतरच फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतल्यानंतर त्यांनी गाडीही घेतली आणि हे सगळं इतका छान अनुभव त्यांनी मला सांगितला. 11 पौर्णिमा व्हायच्या आधी ज्यांना स्वामींच्या विषयी काही माहिती नव्हती, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवला त्यांनी स्वामींवर आणि ही सेवा केली आणि त्याचं फळही त्यांना तितकं छान 11 पौर्णिमा व्हायच्या आधी भेटलं. मी म्हणते जे स्वामी सेवेकरी खूप वर्षानुवर्षे सेवा करतात, त्यांना इतक्या पटकन अनुभव नसेल आले असतील, पण त्यांनी इतक्या एका म्हणतात ना, एका वर्षामध्ये हा अनुभव घेतलेला आहे. तर मी म्हणते की तुम्ही किती वर्षे सेवा करताय ते महत्त्वाचं नाही किंवा तुम्ही किती पारायणं करताय तेही महत्त्वाचं नाही. पण तुम्ही किती श्रद्धेने
आणि किती विश्वासाने आणि कितीही संकटं आली, त्यांच्यावरही संकटं आलीच की त्यांना 4-5 जे पौर्णिमा गेल्या त्याच्यात त्यांना पॉसिबल झालं. त्याच्यानंतर जरा जसं पाऊस वाढायला लागला, जसं गर्दी त्यांनाही म्हणजे वय झाल्यानुसार त्यांनाही तितकं जमत नव्हतं, पण तरी त्यांनी विश्वास ठेवला. नाही, मी म्हटली आहे ना मठामध्ये का मी 11 पौर्णिमा करणार. मग त्यांनी ते केलं आणि स्वामींनी काय त्यांची परीक्षा घेतली असेल आणि काय त्यांना अनुभव आला असेल. खरंच मी म्हणते तुम्ही किती सेवा इतकी करताय ह्याला महत्त्व नाही, की तुम्ही किती नामस्मरण करताय ह्याला महत्त्व आहे. मी म्हणत नाही तुम्ही पारायणं करा, तुम्ही देवदर्शनं करा म्हणजे तुमचं सगळं होतंय. तुम्ही किती अंतःतून देवाला एक उद्या शब्द दिला आणि तो किती बोलतात ना, किती पद्धतीने चांगला पार पाडताय त्याच्यावरती आहे. तर मी इतकंच म्हणेन हा खूप छान अनुभव आहे. मी जेव्हा ऐकलेला तेव्हाच मला इतकं छान वाटलेलं आहे, की खरंच काही काहींना इतका पटकन अनुभव येतो आणि खरंच तिथून जे सेवेला लागल्यात त्या, की आणि त्या सांगतात दर टायमाला, की मला माहिती नव्हतं स्वामी म्हणजे काय आणि स्वामींची सेवा म्हणजे काय करायची आहे. स्वामी हे ऐकून होते, पण स्वामींचा अनुभव जेव्हा गाठीशी आला तेव्हाच समजलं स्वामी आहेत आणि ते कायमस्वरूपी आपल्या सेवेकरी किंवा जे भक्त आहेत त्यांच्या पाठीशी असतात. आणि खरंच इतके छान छान अनुभव जेव्हा मी ऐकते ना, तेव्हा असं वाटतं की खरंच की कधी आपल्या गाठीशी पण अजून असे अनुभव येतील. तर खरंच त्या ताईंचा अनुभव खूपच छान होता आणि छानपेक्षा मी म्हणेन की एक असतं ना, की त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, की म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एका देवावर जर विश्वास ठेवला, तर तो पूर्णत्वा ठेवावा आणि दिलेला शब्द पाळावा. मी म्हणते त्यांनी काही नामस्मरण पारायण न करता जे बोललेत ते केल्यामुळे आज त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल खरंच खूप छान आहे. तुमच्याकडे ही श्री स्वामी समर्थांचे असे कृपेचे आणि प्रेरणादायी जर अनुभव असतील तर नक्की शेअर करा. कारण की तुमचे जे ह्या प्रेरणादायी अनुभव आहेत ते इतर स्वामी सेविकांना खूप प्रेरणा देणार आहेत व त्यांच्यामध्ये जी असलेली स्वामींची जी भक्ती करतायत किंवा जी सेवा करतायत त्या अजून चांगल्या पद्धतीने होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की कशावर पाहिजे तेही नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.